हॅलो, आज मी तुम्हाला सर्वांना एक ब्रेडचा क्रिस्पी असा पदार्थ करून दाखवणार आहे, ज्याचे नाव आहे क्रिस्पी ब्रेड पोटॅटो रोल. सो तुम्ही हा रेसिपी ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. अगदी चीज स्टफ करून हिला एक वेगळाच फ्लेवर आलेला आहे. मी त्यामध्ये काहीतरी ट्रेंडिंग केलेलं आहे. सो तुम्ही करून बघा, अगदी चविष्ट असा हा रोल तयार झाला आहे. मुलं पण अगदी आवडीने खातात. हा रोल बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो मॅश करून घ्यायचा व्यवस्थित. त्यानंतर मिरचीचा क्रश घालायचा. त्यानंतर काही ठराविक मसाले आपल्या आवडीनुसार घालायची. इथे मी गरम मसाला, चाट मसाला वगैरे थोडंसं आवडीनुसार घातले. थोडंसं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लाल तिखट घाला, नाहीतर नाही घातले तरी ॲज युजल. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घालायचं. मीठ घालून हे सर्व मिश्रण कोथिंबीर घालायचे आणि मिक्स करायचं व्यवस्थित. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडच्या चारी साईडचे जे कट्स करून घेणार आहेत आणि कट करून हे छान लाटण्याने मी लाटून घेते आहे, जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर पडू नये म्हणून. आणि हे इथे मी पुदिन्याची चटणी बनवून घेतली आहे अगोदर. ही पुदिन्याची चटणी मी इथे ब्रेडला लावून घेतली आहे दोन्ही पण. आणि त्यानंतर इथे मी आपण मसाला बनवला होता बटाट्याचा, तो मसाला इथे स्टफ करायचा आणि भरपूर असा चीज घालायचं आवडीनुसार. चीज घालून झाल्यावर इथे मी असा रोल करून घेते. छान रोल करून इथे मी कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून मीठ घातलं चवीनुसार आणि ते करून घेतलं आणि त्यामध्ये घोळून घेतला तो रोल. आणि त्यानंतर इथे मी रोस्टेड शेवया घेतलेल्या आहे, ज्या बारीक शेवया असतात, या रोलला मी लावून घेतल्या साईडनी. आणि हा डीप फ्राय करते मी रोल. अगदी क्रिस्पी आणि इतका सुंदर लागतो हा रोल. तुम्ही करून बघा, खूप क्रिस्पी लागतो आणि आतमध्ये तोंडामध्ये पुदिन्याचा फ्लेवर आणि एक हे लागतं आहे, चीज तोंडात येतं. तेव्हा हा रोल अतिशय उत्तम लागतो. सो तुम्ही करून बघा हा रोल. मुलं अगदी आवडीने खातात, सगळेच आवडीने खातात. हा एक स्पेशल पदार्थ आहे. सो सगळेजण ब्रेडचा क्रंच लावतात किंवा मग रवा लावतात रोलला, तर असं करतात. पण मी इथे शेवया घेतल्या आहे रोस्टेड, त्यामध्ये शेवया पण तळल्या गेल्यामुळे खूप क्रिस्पी तयार झाला हा रोल. सो तुम्ही करून बघा हा रोल. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार. आणि हे रेसिपी आवडली तर तुम्ही ह्याला नक्की कमेंट करा आणि रिप्लाय द्या. सो थँक्यू.